उलट आहे उलट आहे. चल चालू कर चल. देवा महाराजा ओय महाराजा. हो रे चलो चलो गाइस. तर मित्रांनो आता आम्ही सफर चालू झाले डोंबिवली टू राजगड. तो भेटू आपण राजगडच्या पायथ्याशी. चलो बाय बाय. चला बसा 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 चला. आता सध्या आपल्यासोबत 3 नवीन चेअर आहेत. त्यासोबत 4 नवीन चेअर आहेत. ते नेहाचा नवरा, ते ईश्वरी आणि ती कुठे गेली. ती आतमध्ये गेलेली ती रुचा दिसत नाही ॲक्च्युली. हां तो भेटू आपण थोड्याच वेळात. जय श्रीराम मित्रांनो, सुप्रभात. सो आता आम्ही राजगड किल्ल्याच्या बेस 2ला आलेलो आहे. त्यामुळे कारमध्ये पार्क केली आणि आता इथून ट्रेकिंगला सुरुवात करतो आहे. तर तुम्हाला मी सांगत जाईन पुढे काय काय कसं काय ते गडाबद्दल थोडी माहिती देईन. जी मला माहिती तिथपर्यंत तुम्हाला देतो मी. सो आपल्याला आधी तर 40 मिनटं चालायचं आहे, वॉकिंग आहे. आणि तिकडनं मग आपल्याला स्टेप्स आहेत. आणि आम्ही आहोत ॲक्च्युली पाली दरवाजाच्या साईडला, कारण हा थोडा इझी ट्रेकिंग आहे. आणि जर तुम्ही गुंजवण्यावरनं आलात तर थोडा हार्ड आहे. कमसे कम 3 तास लागतात, बरोबर ना सोबत. आणि ह्या रोडने आलात तर तुम्हाला कमसे कम 40-1.5 तासात तुम्ही गड तुम्ही सर करता. सो आम्ही ही इझी पायवाट सध्या निवडलेली आहे. सो बघा इथे समोर आहे. इथे आय थिंक काहीतरी 5-20 काढावं लागेल आपल्याला. पास काढून आपल्याला वर जायचं आहे. हे आपली मंडळी स्वप्नील, हॅलो. हे बाकीचे सागर, ईश्वरी आणि ती छोटीशी पिटुकली नेहा. हे रुचा वल्गर. हे बघा गाड्या पार्क आहे. पार्किंगची सोय आहे इथे व्यवस्थित. सो तुम्ही या आणि चालू करा. सो मित्रांनो आता मी चालू करतोय ट्रेक. तर पुढे तुम्हाला सांगा आता वाजलेत किती, किती वाजले, 7:30 वाजलेत ना. 7:30 सुरुवात करतोय. तर बघू किती वेळ लागतो किल्ला सर करायला गड. चला. हे इथे आपल्याला काय शुल्क टायमिंग लिहिलं आहे रे मित्रांनो, 8:30 ते 5. हो घेतो फोटो घेऊया आपण. चला काय करत जा जा शॉपिंग जा. काय हो व्हिडिओ राहू दे आपला. चल जा जा. मित्रांनो अर्धा झालेला आम्हाला चढून. आणि हा जो समोर दिसतो आपल्याला तो आहे तोरणागड. झूम करून जाऊ शकत नाही तुम्हाला मी, पण तो समोर तोरणागड आहे. आणि पायवाट थोडी आहे इथे चढायला राजगडावरती. सो दम तर लागतो आहे बराच. पाहू. ॲक्च्युली हा गड इसवी सन 1645 साली आपल्या महाराजांनी काबीज केला आणि याच्यावरती हा किल्ला उभारला. ॲक्च्युली हा बुरुम देवाचा डोंगर होता, त्यावरती हा किल्ला उभारला आहे. आणि ह्याचं मेन वैशिष्ट्य म्हणजे या गडाचं की इथून सगळीकडे लक्ष ठेवता येतं. आणि याचा बालेकिल्ला हा सगळ्यात उंच आहे, जो की 1394 मीटर एवढा उंच आहे. आणि हा गडावरती आपल्याला येण्यासाठी कमी कमी 1 टेकडी, 2 नद्या हे आपल्याला ओलांडूनच यावं लागतं. आणि महाराजांनी ह्या इथूनच हा गड असा उभारला होता. आणि याला राजधानी म्हणून घोषित केली होती की सैन्यांचं समजा कुठल्या शत्रू आपल्याला आक्रमण करतील तर त्या लोकांना ह्या गडावर येण्यासाठी नदी आणि टेकडी ओलांडूनच यावी लागेल. सो बघा म्हणजे हा गड आपल्याला जो समोर दिसतोय तो, त्याची वैशिष्ट्य फार बरीच आहेत. त्याचा दणकटपणा, त्याचा आभा एवढं पूर्ण गड आहे हा, बघू शकता तुम्ही. मित्रांनो जवळजवळ
40-45 मिनटाची ट्रेकिंग चालू केल्यावरती पुढे आपल्याला जिना लागतो पायऱ्या इकडनं. मग हा तुरीसला पाहिजे का? बरं बरं ऐकर ऐकर. जय शिवराय. सूर्या सूर्या ब्लॉग. हो हो. द मँगो रिसॉर्ट कर. द मँगो ना रिसॉर्ट आहे, हॉटेल आहे ते सर्च मार दापोलीचं. हां त्यामध्ये येऊन जाईल. तर अर्धा पाऊण तास चालल्यावरती शेवटी जेना लागतो, पायऱ्या लागतात आणि त्यावरून आता आपल्याला पुढे ट्रेकिंग चालू करायची. बरीच पब्लिक आहे आज, थोडीफार जास्त नाही आहे. हा बघा हा आपला गड आहे, तो दिसतोय समोर. हे मी तुम्हाला म्हटलो गडाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की महाराजांनी हा गड सुरक्षिततेच्या दृष्टीने बांधला होता. म्हणजे याच्यावरनं आपल्याला समोर तोरणागड आहे, त्याच्या बॅक साईडला जिथे रायगड आहे त्या गडावरती लक्ष ठेवता येईल म्हणून महाराजांनी हा गड बांधला होता आणि ह्याला राजधानी म्हणून घोषित केली होती. असा आवाढव्य असा हा गड आहे. इतके वर्ष ऊन पाऊस वारा झेलत हा गड अजूनही महाराजांची आठवण करून देतो आपल्याला. गडावर पाहण्यासारखी अशी बरीच ठिकाणं आहेत जे आता आपण पाहू. वर जाऊन एक शिवगाडा माची आहे, सदर आहे आणि आहे बरंच काही. असं पद्मावतीचा तलाव आहे, मंदिरसुद्धा आहे. आणि तो कुठला हो. आणि ह्या गडाचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. पुढे जाऊन तो दरवाजा, पाली दरवाजा, तो एवढा आवाढव्य आहे की त्यातून हत्ती हा अंबारी सकट वरती येऊ शकतो, म्हणजे आतमध्ये जाऊ शकतो, एवढा त्याचा दरवाजा आहे. म्हणजे त्यावेळेस महाराजांनी किती विचार करून हा गड बांधला असेल हे आपल्याला समजते. म्हणजे महाराजांची दूरदृष्टी केवढी होती हे यातून आपल्याला दिसून येतं आहे. सो मी तर थोडं वर जाऊन बोलतो तुमच्याशी, कारण खूप दम लागतो आहे, सकाळी सकाळी चालतो असल्यामुळे. ती आपली मंडळी ते बसलेली आहेत पुढे. सो हे बघा आता सगळं शेडच आहेत, जिनेच चालायचे. बाबा हा बघितलं की डोकं फिरतं. सो आता आम्ही चढत आलो आहे थोडंफार. समोर हा पाली दरवाजा, जे की पायवाट एकदम इझी होती चढण्यासाठी. हे आपले मावळे येतात अजून चालत थकत. इथे जर तुम्ही मुक्कामाला येत असाल तर राजगडावर मुक्काम बंद आहे ॲक्च्युली. आणि हा गड आपल्या गव्हर्नमेंटच्या अंडर असल्यामुळे बंद आहे इथे. ते एक सगळ्यात चांगलं आहे. आणि हा आपला पाली दरवाजा, राजगडाचा पाली दरवाजा. या याचं बांधकाम एवढं बेस्ट आहे की अजूनही ते इतके वर्ष ऊन वारा पाऊस झेलत उभं आहे. बघा हो असं वॉकिंग करत जिने चढत शेवटी ही ट्रेकिंग कंप्लीट झालेली आहे आपली. आणि आता आपण पाली दरवाजा आतमध्ये प्रवेश करत गड सर केला असं म्हणता येईल आपल्याला. आणि हा दरवाजा पहा तुम्ही केवढा उंच आहे. तर आम्ही ट्रेकिंग करत हे आता आपले मित्र बरेचसे आलेले आहेत, मावळे
कुठून आले? कोल्हापूर. कोल्हापूरहून आलेत. किती वेळ लागतो तुम्हाला इकडे यायला? टाइम बघतीस मला. 6 मीटर उंच पाऊण तास लागला. आवाड हव्याचा दरवाजा आहे हा. अरे एक नंबर के पूर्ण पुस्तक वाचून आलं वाटतं. ओके. हे इथं याला इथून तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला तोरणागड पण इथून दिसतो. म्हणजे महाराजांनी एवढा विचार करून हा गड बांधला होता की इकडनं जो खालचा माणूस आहे ना हा इथून डायरेक्ट दिसणार. हो काहीच टेन्शन नाही, काही करायची गरज नाही. इथे हा इथून प्रॉपर दिसतो. बंदूक किंवा माणूस हे बघा इकडनं कम्प्लीट दिसतोय. आणि हे आपली पार्किंग स्थळ आहे इथे. आणि हा जो समोर दिसतोय तो तोरणागड. खाली दरवाजा चढल्यानंतर हा दुसरा दरवाजा लागतो जो समोर आहे. आणि हे इकडे एक इकडनं आपल्याला ते बघा ऊन इला आता तोरणं दिसतो बघ ना कसला एकदम उंचच्या उंच. हा समोरचा तोरणा आहे तो. आणि त्या साईडला रायगड आहे तिकडे. म्हणजे हा राजगड मधोमध आहे बरोबर. दोन्ही साईड नद्या आहेत त्याच्या आणि टेकडी. जेणेकरून तुला यायचं असेल तर टेकडी किंवा नदी क्रॉस करूनच यावं लागतं या गडावरती. त्याशिवाय तुला चान्सच नाही यायला. तो एक रस्ता तिथून आहे का? कुठून? हा तिकडनं नाही आहे तो. बॅक साईडनं रोड आहे की तिकडनं गुंजवणे गावातून. 3 साइड. 2 साईड आहेत. गुंजवणे गाव आणि पाली दरवाजा. तो पाली दरवाजा आहे. आता हे बघा ते बांधकाम चालू आहे जे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट मानते त्या हिशोबाने. जाऊ पण पुढेच बघूया काय काय आहे. हे राणीवासा तलाव आहे तिकडे तो दरवाजा पाहिजे जो आपण तिकडनं आलो. हे बघा हे राणीवासा तलाव. आणि त्याच्या समोर बाजूला दिसते आपल्याला ही मला तर वाटतं सदर आहे. बघा आता आपल्याला जायचं आहे सुवेळा माची जी की समोर दिसते आपल्याला. ही सुवेळा माची जायचं आहे तिथे. ह्या साईडला आहे ते पद्मावती माची आहे. इकडे खाली जी संजीवनी माची त्या साईडला. हे जो दरवाजा पहिला दरवाजा होता. सो आता चला जाऊया आपण. आपण चाललोय संजीवनी माचीला. त्या साईडला ती सुवेळा माची आहे आणि हा जो समोर दिसतोय हे बाली किल्ला.
आपण झालो संजीवनी माची. हे बघा संजीवनी माची मार्ग. संजीवनी माची आधी महाराजांनी 16 माची बांधली, त्याच्यानंतर मग हिचं बांधकाम चालू केलं. आणि ह्या माचीला 19 बुरुज आहेत. ह्या माचीचं वैशिष्ट्य. आणि ही माचीसुद्धा इथून 2.5 किलोमीटर आहे. म्हणजे विचार करा महाराजांनी किती विचार करून या किल्ल्याची बांधणी केलेली असावी. आपल्याला जर 16 माची जायचं असेल तर पुन्हा आपल्याला ह्या पॉईंटला यावं लागतं, जो की हा इथे पॉईंट आहे. त्या पॉईंटला येऊनच 16 माचीला जावं लागतं. म्हणजे पूर्ण फिरून फिरून यावं लागतं, हे लक्षात ठेवा. हे बघा म्हणजे चालायचंच आहे, असं काही हे नाही आहे की शिड्यात दमायचं होत नाही आहे, फक्त चालायचं आहे बस. आणि आपल्याला जर तोरणा कड्यावर जायचं असेल तर आऊळ दरवाजा, म्हणजे तो समोरचा दिसतो, हा नव्हता सॉरी, तो दिसतो समोरचा आऊळ दरवाजा. तर तिकडनं ये जा करू शकतो तोरणागडावरनं, म्हणजे हा जो समोर दिसतोय तिथून. आणि तो एकमेव मार्ग होता आधी आणि आत्ताही असेलही, फक्त संजीवनी माची टू आपला तोरणागड. मी दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन. 19 बुरुज आहेत ते. माझ्या माहितीप्रमाणे 19 बुरुज आहेत. स्वतः जाऊन मी बघतो म्हणजे मला समजेल, आणि असतीलही. समोर दिसतोय तो बाले किल्ला. आणि आता आम्ही चाललोय संजीवनी माची, जी की इथे समोर आहे. आणि ही बघा नदी, या साईडला नदी एक आहे आणि ह्या डोंगराच्या पलीकडे सुद्धा एक नदी आहे. संजीवनी माची, संजीवनी माची, संजीवनी माची. सदर आहे, हो सदर आहे. हे बघायचे अवशेष आहेत, म्हणजे ढासळली आहे सदर. सदर ढासळली. आणि जो खाली चोर दरवाजा कुठे येतो तो आपल्या तिकडे जायचा. ती माची तिकडे. हे संजीवनी माचीचा चोर दरवाजा दिसतोय आपल्याला इकडनं. तटबंदी चालू आली संजीवनी माचीची इथून. हे बघा दिसेल खाली आपल्याला. हे बघा असा. इकडे जाऊया. इथून पण बुरुज चालू झाला आता. चोर दरवाजा असणार तो. आपल्याला कुठून जायचं? दोन्ही म्हणजे तिकडनं परत येऊन इकडनं स्टार्ट करायचं. संजीवनी माचीचा चोर दरवाजा आहे. ये बिल्लू इकडेच इकडेच ये सोनू. आणि हा दरवाजा बघा बनवला आहे. जेवढे संवर्धन करणारे आपले मंडळी आहेत त्यांनी हा बनवला दरवाजा. हा बघा हा दरवाजा बनवला आहे. दरवाजा सागाचा दरवाजा आहे. हो त्या लोकांनी लावले दरवाजे. जेवढे संवर्धन करणारे लोक आहेत. एक चोरवाटा दिसतोय खाली. एवढा आहे त्या बघा खोल. 2 मिनिटाच्या मध्ये केवढी गॅप आहे पाहिली का? हे बघा एवढी युक्ती महाराजांनी लावली होती.
भुयारी परकोड बनवला होता हा त्यावेळेस. दोन्ही साईडला आहे तो, इकडे पण आणि इथे पण आहे. किती खोल आहे दिसेल एकदम. हे बघा. हमारी मांगे पुरी करो. जय. आलोय शेवटी संजीवनी माचीला. हे बघा इथून दिसतंय संजीवनी माची. हा एवढा आम्ही उतरून आलोय. 3 टप्प्यात बांधले बरोबर. एक तो सेकंड आणि तो पहिला आहे तो फर्स्ट. 3 टप्प्यात बांधलेली आहे. आणि जो बाजून दिसलं ते चिलकती बुरुज होतं साईडने. इकडे सोनू खाली 7 आहे हा. 7 आहे ये बघायला ये. हा. 7 नंबर बुरुज आहे हा. बघा केवढा खोल आहे. मराठीतला 7 हा तेच घेते मग. जातोयस का? ते बघ किती खोल आहे बघा. एवढा डेंजर महाराजांनी बांधले होते. हे आमचे मावळे चालले आहेत. हा जे समोर दिसत आहेत ते राणी महाल आणि हा त्यांचा राणी तलाव होता तो. राणी स्कूल तलाव तर बघा कसं आहे. आणि हे तर काम चालू आहे. ते चुना आणून ठेवलंय. आता आम्ही चाललोय पद्मावती माचीला. आणि खाली आहे पद्मावतीचं मंदिर. हे बघ तिकडे बघ, तिथे राहायला कम से कम जागा आहे. तिथे मंदिर आहे. हा मंदिरात तिथे राहायला जागा आहे. आधी काहीतरी झालेलं इथे बांधकाम चांगलं आणि हे एवढे स्ट्रॉंग विटे आहे. हो खाली सर. हे पद्मावती मंदिर दिसतंय काय. ती माची पुढे. हो किती छान वाटतं बघ इथून. स्वप्नील तू काय बोलू शकतोस का? रडाबद्दल काय तुला माहिती असेल तर सांगू शकतोस. कॅमेरामध्ये बोलायचं प्रॉब्लेम. ओके. स्टडी नाही. मी काल स्टडी करून आलो म्हणून आज बोललो एवढा. वाचून काम नव्हतं ना 2 दिवस. हे आपलं रामेश्वराचं मंदिर. परत हे रामेश्वर मंदिर आणि ते आहे ते पद्मावती देवीचं मंदिर आहे. समोर दिसतंय आपल्याला. तो ते हॉल ॲक्च्युली 20 ते 25 जण तिथे बसू शकतात. आणि ही आपल्या ही समाधी आहे ना. ही समाधी आहे ना. कधी समाधी कोणाची आहे ही? साईबाईंची की समाधीच आहे पण कोणाची आहे ती? महाराणी. ही समाधी समाधीच आहे. आणि तलाव ना पद्मावती तलाव ना. हे दिसतंय पद्मावती तलाव. इतिहास साक्षर तूप आहे. हे बघा इथे मला वाटतं इथे दीपज्योत होते इथे रात्रीचे दिसतंय इथे. देवी पद्मावतीचं मंदिर. किती जुनं आहे. सकाळी बांधलेलं तुझ्या पायाशी राहू दे आई जगदंबे. आई जगदंबे. आई जगदंबे. आई जगदंबे. मित्रांनो पद्मावती देवीच्या
बाजूला मंदिराच्या बाजूला इथे पाण्याचं टाके आहेत, जे की आता पाणी मोस्टली आहे थोडं पिऊ शकतं असं आहे बघा. आटत आलं ते, म्हणजे एवढ्यावरती सुद्धा पाणी आहे. 2 टाके आहेत त्या, इथे एक आहे, ती एक टाकी होती आणि ही एक टाकी आहे. जे थोडं आहे त्यातलं पाणी संपलं आहे. इथे बरेच पर्यटक आलेत फिरायला. चला, पाण्याची विहीर आहे. पाणी खराब आहे रे ते, पिण्यालायकीचं नाही पाणी. तो पूर्ण माहिती आहे, मॅप आहे गडाचा. असेल तर बघून घ्या. आम्ही इकडे जाऊन आलो, आता इथे आहेत आम्ही. सॉरी, इकडे नाही गेलो ना आपण. कुठे गेलो? इकडेच गेलो होतो ना. हा, एक म्हणजे हे समोरचं, सॉरी, हा जातो बाले किल्ला ना वरती. हा समोर, आणि ती सुवेळा तिकडे, ती सुवेळ आहे ना. ओके. आणि हे आय थिंक पाली दरवाजा असेल. सॉरी, हा किती 6 नंबर काय गुंजवण दरवाजा, तो बॅक साईडने खाली तो दिसतो तो त्या साईडला. आणि पाली 5 नंबर, हा इकडनं आम्ही इकडनं एंट्री मारली बरोबर. इकडनं एंट्री आली, इकडे गेलो. आता इकडे जायचं आहे वरती आपल्याला. आम्ही चाललो तर बाले किल्ल्याला. हा असं पायवाट आहे चढायची, थोडी मेहनत करावी लागते बाबा खूप चढायला. हे बघा, ती दिसते तुम्हाला ती सुवेळा माची, ती बघा. आणि आपण चाललोय आता बाले किल्ल्यावरती. खूप कठीण आहे चढण. बाबा काय रे, हे बघा कठीण आहे. हे मशागत करून बघा रस्ता कसा आहे. एवढी मशागत करून आम्ही आता इथपर्यंत आलो आहोत. आणि हा दिसतो आपल्या बाले किल्ल्याचा मेन दरवाजा. हा बघा, मेहनत घेतली ती याच्यासाठीच घेतली आम्ही मेहनत. हे बघा दिसतोय तो. आणि इकडनं हा नजारा बघा, सुंदर असा नजारा. बाले किल्ला. आणि हा बाळ आलाय आपल्या बाले किल्ल्यावर. हा हे बघा, चल चल चल. आलो काय जय जबरदस्त भाई. हा विंचोळा जाऊ ना तुम्ही. सुवेळा माची ना. हा, विंचूकडा काय लगेच संपतो. हा हा बरोबर, बघितलं ना तू. चंद्रकोर तळ आहे बरोबर. चंद्रकोर तळ. आणि ते तिकडे एक मंदिर आहे. राजगडाच्या बाले किल्ल्यावर चढ. सदर राजवाडा अवशेष. बघ ना कसं होतं आणि कसं झालंय. दुर्लक्ष आहे. मी लास्ट टाइम आलो तेव्हा पण होतो, आता पण दुर्लक्ष खूप केले. छत्रपती राजे इथे राहायचे. हे मला झेंडे आहेत ना,
मित्रांनो, शेवटी आम्ही आता 7:30ला सकाळी ट्रेक चालू केला होता. ते आता वाजले 5:30. जवळजवळ 10 तास आम्ही ट्रेक करून शेवटी आता उतरतोय खाली. शेवटी आमची एक सुवेळा माची फिरायची राहूनच गेली. बाकी सर्व फिरलो. हे आमचे मैदान तर दिसलंय. मावळे येणारे शेवटी थकलेले मावळे. सागर असोच अरे बाबानो चला. मला आता हातपाय शेवटी हा आपला गड झालेला आहे सर करून. सो मित्रांनो, गड झाला. शेवटी आता आम्ही चाललो घरी. थोडं फ्रेश होऊ. इथं जाताना थोडं जेवू, कारण जेवलो कोणच नाहीत, फक्त मॅगी खाल्ली होती वरती बनवून. तर माझं एक म्हणणं आहे की इथे अवश्य या, गडाला भेट द्या. पण आत्ता येऊ नका सीझनमध्ये. याचं असेल तर तुम्ही थंडीत या किंवा पावसाळ्यात या. मे महिन्यात येऊ नका अजिबात. थकायला खूप होतं, बरोबर की नाही. सो इकडे संपवतोय. सो बाय बाय, भेटू नेक्स्ट ट्रेकमध्ये. चलो बाय.